नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण पाठीमागच्या तासाला गवत फुला रे गवत फुला या कवितेचं अध्ययन केलेलं होतं. या कवितेवरचे प्रश्नही तुम्ही आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलं असतील आणि आपल्या पालकांना दाखवलं असतील. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि यानंतर आत्ताच्या तासाला आपण पाठ 5वा सुरुवात करणार आहोत. या पाठास बाकी 20 रुपयांचं काय. बाकी 20 रुपयाचं काय. तर पाठीमागच्या तासाला गवत फुला रे गवत फुला या कवितेचे प्रश्नोत्तर सांगत असताना या पाठाचं थोडंसं प्रकट वाचनही आपण केलेलं होतं. त्यानंतर आजच्या या तासाला पुढील पाठाचं या ठिकाणी प्रकट वाचन मी कंटिन्यू करत आहे आणि तुम्हीही पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. एक दिवस एका मुलाने माझे लक्ष वेधून घेतले. फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केलेले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले. तुझे नाव काय, तू कुठला, येथे का आलास, कोणत्या इयत्तेत शिकतोस वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा होता. 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली होती. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडी वजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येईल. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेनं व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. ते अन्न जर गरजूंना मिळाले तर. राजूने विचार केला. त्याने एक पुट्टा घेतला. त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकांना देतो. राजूने पुट्ट्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. हे सगळ्यांची कामं तो करायचा राजू. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंग मधल्या सर्वांना त्याची भारी कौतुक वाटायचे. ते छोट्या मुलाचं फार कौतुक वाटायचं, अप्रूप वाटायचं त्याचं. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोचवू लागला. हे काम राजू आनंदानं करी. विकासच्या साहेबाने राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिलेलं होतं. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल का? काय झालं असेल नक्की? विकास विचारात गडला. तेवढ्यात, सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकाकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ये बोल, काय काम आहे? सर मी इरफान राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली.
ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला मला सांगितलेलं आहे. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. राजू कुठे आहे? विकासने विचारले. इरफान म्हणाला, सर तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितलेली होती. असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ करा. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे. त्या मानाने मी फार अनुभव शून्य आहे. या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय? यावर विकासही निरुत्तर झालेला होता. एवढी परिस्थिती असताना, इतकी आर्थिक अपेष्ट असताना सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्या राजूने स्वतः जवळची विसुती आहे तशी नोट त्या साहेबांकडे पोचती केलेली होती. किती हा मोठा प्रामाणिकपणा म्हणावा लागेल. आजच्या काळामध्ये, आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये हा प्रामाणिकपणा फार आणि क्वचित ठिकाणी फक्त आढळून येतो. पण प्रामाणिकपणा मात्र अजून जिवंत आहे, अजून अस्तित्वात आहे. असे खूप लोक आपल्या समाजामध्ये प्रामाणिक आहेत. त्यामुळे तर आपला समाज आहे. पाहूया आपण आता हा पाठ, त्या पाठाचा सारांश. सर मी आत येऊ शकतो का? हातातली फाईल सावरत विकासने विचारले. साहेब कुठेतरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनच हो म्हणले. या म्हणले साहेब. आवाजावरून त्यांनी विकासात आल्यावर न पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या स्वरात म्हणाले, विकास सर, कालच्या तुमच्या मुलांना माझे 80 रुपये बुडवले. तो 80 रुपये माझे घेऊन गेला. पण हे सगळं तुमच्यामुळे घडलं. अशी मुलं फार महाबिलंदर असतात. ते साहेब त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. कारण का तर राजू त्यांचे 100 रुपये घेऊन गेलेला होता. पाण्याची बॉटल ही 80 रुपयाला होती. पण साहेबांकडे पैसे सुट्ट नव्हतं, त्यामुळे 100ची नोट त्यांनी राजूला दिलेली होती. आणि राजूनेही ती 100ची नोट घेऊन गेलेला होता. पण पुढं काय झालंय आपल्याला माहित आहे ना, आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये. एकदा तो गेला बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी विकासला सांगितली. विकासलाही वाटलं की आपणच आपल्या खिशातले 80 रुपये काढून द्यावे. साहेब बडबड करायला लागले तर त्यांना देऊन टाकावं असं विकासला वाटलं. पण साहेबांच्या समाधानासाठी तो म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल म्हणून. काही सांगू नका. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत. समजलं? साहेब रागाला त्यांनी डाफरले विकासला की अशी मुलं परत ऑफिसमध्ये येऊ देऊ नका. विकास हो म्हणाला. साहेब म्हणतात ते सत्य होतं तरी ते संपूर्ण सत्य नसावं असे विकासचे मन त्याला सांगत होते. राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेव्हणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये दाखल झाली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा नित्याचा वावर म्हणजे सारखा तो त्याचाच परिसर होता, विकासचाच परिसर होता. त्यामुळं तिथल्या बऱ्याच लोकांच्या त्याच्या काय होत्या, ओळखी होत्या. आणि अशातूनच या छोट्या राजूची विकासची काय झालेली होती, ओळख झालेली होती. एक दिवस एका मुलानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्या मुलाकडे लक्ष गेलं राजूचं, विकासचं. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या एक हातात एक पिशवी, ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. त्या लहान मुलगा, छोटासा चुनचुनीत 10-11 वर्षाचा, आता 5वीतला मुलगा पाहिल्यानंतर राजूला जरा विशेष वाटलं. आणि मग राजूनं त्या विकासला विशेष वाटला. मग विकासने त्याला विचारलं की तुझं नाव काय, तू कुठला, कितवी शिकतोयस आणि कुठून आलायस. मग विकासला राजू विषयी माहिती मिळाली की राजू हा वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा मुलगा आहे. त्याची आई आजारी असल्यामुळं तो आईच्या उपचारासाठी या ठिकाणी टाटा सेंटर या रुग्णालयामध्ये आलेला होता. तो आणि त्याची आई यांच्याशिवाय त्याच्या घरी तिसरं कोण नव्हतं. म्हणजे मायलेकरच होती त्या घरामध्ये फक्त. आणि आई आजारी असल्यामुळे आई बरोबर तो दवाखान्यात इकडं मुंबईला आलेला होता. एका झोपडी वजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. गरिबी होती घरची. झोपडीशिवाय झोपडीचंच घर होतं त्यांचं फक्त.
दवाखान्यात बसून आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा यायचा. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे आणि आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको बाबा. आईने किती प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं, तू लांब जाऊ नकोस आणि कुणाच्याही वस्तूला स्पर्श करू नको, हात सुद्धा लावू नकोस. तो तिथेच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. ते अन्न जर गरजू लोकांना मिळाले तर? त्याच्या मनात विचार आला, चांगला विचार चमकून गेला. त्यानं निरीक्षण केलेलं होतं की पेशंट बरोबर आलेले जे गोरगरीब लोक होते त्यांना अन्न पाणी मिळत नव्हते. शेवटी त्यांना भीक मागावी लागायची, अन्नासाठी हात पसरावे लागायचे, पैशासाठी हात पसरावे लागायचे. आणि हे त्यानं त्याच्या संवेदनशील मनानं पाहिलं आणि त्याला वाईट वाटलं आणि त्यानं ठरवलं. त्यानं काय केलं की त्याने एक पुट्टा घेतला. त्यानंतर त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या. उरलेलं अन्न फेकू नका, मला द्या, असं त्यानं पुट्टा लिहिला आणि त्याच्यावरती तो पुट्टा गळ्यामध्ये अडकवला. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न किंवा उरलेलं अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा तो अन्न. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून मला त्याले हायसे वाटायचे, त्याला आनंद व्हायचा. ज्यावेळेस ते जमलेल्या भाकरी असायच्या किंवा जेवण असायचं, तो ज्यावेळेस त्या उपाशी असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना द्यायचा, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती समाधान वाटायचं. नातेवाईकांना बाहेरून आणून काय द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा नातेवाईक, जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो, राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडं, मी जरा बाहेर जाऊन येतो, असं कोण म्हटलं की त्या पेशंट जवळ जाऊन तो बसायचा. त्याला काय हवं नको तो पाहायचा. जोपर्यंत तो माणूस बाहेरून येत नाही, त्या पेशंटचे नातेवाईक बाहेरून येत नाही, तोपर्यंत राजू त्या पेशंटच्या शेजारी बसून राहायचा, त्याची सेवा शुश्रूषा करायचं. बिनधास्त निघून जायचं. बी विंग मधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक वाटायचे. सगळ्यांचं काम तो करायचा, त्यामुळे कौतुकाचा विषय होता तो. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेऊन येत असे. पण एक दिवस त्याच्या कार्यालयामध्ये पोचायला त्याला उशीर झाला, म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोचवू लागला. हे काम राजू आनंदानं करे. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिलेलं होतं. विकासच्या साहेबांनीही पाहिलेलं होतं ना की राजू नावाचा हा छोटा मुलगा येतोय, पाण्याची बाटली विकासला देऊन जातोय. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्यांनी एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांना दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावेळी राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. राजू म्हणाला, ते 100 रुपये द्या साहेब, मी तुम्हाला सर ते 80 रुपये माघारी आणून देतो. साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल. काय झालं असेल नक्की? विकास विचारात गडला. तेवढ्यात सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ये बोल, काय काम आहे? सर मी इरफान, राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली आणि ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. विकास आणि साहेब दोघी चकित झाले. आश्चर्याला पारावार उरला नाही. चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. राजू कुठे आहे? विकासने विचारले. सर तो कालच गावाला गेला आहे. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली, गावी जाण्यासाठी त्यांनी ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती, असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. त्याच ठिकाणी इरफान नावाचाही मुलगा कामधंदा करत असेल आणि त्याची आणि राजूची काय झाली असेल,
भेट झाली असेल आणि त्याच्यातून दोघांची मैत्री झाली असेल. जाता जाता राजू घाई गडबडीमध्ये असणार आहे आणि जाता जाता त्यानं त्या साहेबांचे 100 रुपये, स्वतःचेच 20 रुपये दिले गेले त्यांना ना, ते 100 रुपये साहेबांचे आहे तसे इरफानला सांगितलं की त्यांना द्यायला. म्हणजे किती प्रामाणिक होता राजू. घरची अत्यंत गरिबी, अत्यंत दारिद्र्य असताना सुद्धा दुसऱ्याच्या पैशावरती थोडीही सुद्धा आस किंवा दुसऱ्याच्या पैशाबद्दल थोड्याही प्रकारची किंचितही आसक्ती न दाखवता राजूनं ते पैसे त्यांना माघारी देऊन टाकलं. याच्यामध्ये त्याच्या मनाचा मोठेपणा आणि निस्वार्थपणा हे आपल्याला या पाठामधून दिसून येतो आणि त्याचा प्रामाणिकपणा, चांगुलपणा. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले, पण साहेब म्हणाले, विकास मला माफ कर. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, त्या मनानं मी अनुभव शून्य आहे. मला अनुभवच नाही. मला ओळखता आली नाहीत माणसं. मला माणसं ओळखता येत नाही. तुम्हाला मात्र माणसं ओळखता येतात. या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकीच्या 20 रुपयांचं करायचं काय? विकासने निरुत्तर झाले. किती छोटा मुलगा होता, पण त्यानं किती मोठं काम केलेलं होतं. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा दिलदारपणा, त्याची सेवाभावी वृत्ती, त्याचा परोपकारीपणा, त्याचं प्रेमळ हृदय, दुसऱ्यांप्रती श्रद्धा, निष्ठा, उपकार, हे सगळे गुण त्या मुलाच्या अंगामध्ये निर्माण झालेले होते. धन्य त्याची. आणि खरोखरच त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्याच्या सेवेबद्दल या पाठामधून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळते. आणि असंच कार्य किंवा असाच प्रामाणिकपणा आपल्याही अंगामध्ये यावा, आणि हेच आपल्याला या पाठामधून घेण्यासारखं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. या ठिकाणी स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे. 3 ते 4 वाक्यात उत्तर लिहा. सविस्तर उत्तर लिहायची आहेत प्रश्नांची. अक्षर चांगलं काढायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. अ पासून उ पर्यंत प्रश्न जवळजवळ 1, 2, 3, 4, 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित लिहायचे. खडाखोड करायची नाही, शाई सांडायची नाही. छानपैकी लिहायचं. अक्षर मोत्यासारखं काढायचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न बघा. साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात काय आले? भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? आणि साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? हे जे 5 प्रश्न आहेत, या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही घरून लिहून आणायची, आपल्या पालकांना दाखवायची. आणि या ठिकाणी नंतर पुढचा जो प्रश्न आहे, त्या पुढच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पुढच्या तासाला तुम्हाला माहिती दिली जाईल. धन्यवाद.